तुफान गर्दी होती। आज सकाळची वेळ असल्यामुळे नोकरदार वर्ग आणि मुंबईकरांची मोठी गर्दी रेल्वेमध्ये पाहायला मिळत असते। त्याच्यामुळे 3 ते 4 ट्रेन ज्या आहेत ते सोडाव्या लागलेल्या होत्या, पण चढणं शक्य नव्हतं। आणि आता राज ठाकरे यांचा हा प्रवास दादर पश्चिमवरून सुरू झालेला आहे। आपण सर्व मुंबईकर आपण ज्यावेळेला रेल्वेने प्रवास करत असतो त्यावेळेला दाटीवाटीने प्रवास करत असतो। हा तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झालेला आहे आणि तसाच प्रवास आता राज ठाकरे सुद्धा करतात। अनेक वर्षात राज ठाकरेंचा लोकल प्रवास सुरू झालेला आहे। दाटीवाटीनं प्रवास करणारे मुंबईकर, रेल्वे प्रवासी आणि त्यांच्यामध्ये असलेले राज ठाकरे, हे चित्र अनेक वर्षानंतर मुंबईकरांना त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतंय। राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट असा लोकलनं प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे तो दुरुस्त केला जावा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात हा आपला मोर्चा असल्याचं महाविकास आघाडी आणि मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वात जास्त आक्रमक आणि आग्रही भूमिका घेतली आहे ती म्हणजे मनसेनं या मोर्चाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून केलेली आहे। वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा 3 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्याकडून घेण्यात आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी परखड मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। या मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आणि सोबतच शनिवारचा दिवस आहे, नोकरदार वर्गाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते सुद्धा रेल्वेने प्रवास करतायत आणि मोर्चाच्या स्थळी पोहोचतायत। राज ठाकरे सुद्धा 10:41ची ही लोकल पकडून चर्चगेटकडे जाणारी लोकल ट्रेन पकडून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। चर्चगेट रेल्वे स्टेशनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। महाविकास आघाडी 3 पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी होतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रेल्वेने प्रवास करत मोर्चाच्या स्थळी आता काही वेळातच पोहोचणार आहेत। मात्र मोर्चाच्या स्थळी पोहोचण्याच्या पूर्वी त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा ते पदाधिकाऱ्यांसोबत घेतील अशी माहिती मिळतेय। दुपारी 1 वाजता मोर्चा निघणार आहे। मात्र राज ठाकरे हे शिवतीर्थवरून 10:15च्या सुमारास निघालेले आहेत। सकाळच्या वेळेला रेल्वेला असणारी गर्दी आणि चर्चगेट स्थानकावर वेळेवर पोहोचणं, नियोजन कुठपर्यंत आलेलं आहे याचा आढावा घेणं, यासाठी कदाचित राज ठाकरे हे वेळेच्या आधीच मोर्चाच्या स्थळी किंवा चर्चगेट परिसरामध्ये पोहोचत असावेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि राज ठाकरे जे आहेत की त्यांनी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केलेले असल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं वाढणारी मतं असतील किंवा मतचोरी असेल किंवा दुबार तरी 2 दृश्याची आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। एकीकडे राज ठाकरे यांचा लोकलनं प्रवास सुरू झालेला आहे तर दुसरीकडे बोरिवलीमधील दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। सत्याचा मोर्चा हा महाराष्ट्रामधल्या विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील एक असा मोर्चा आहे जो मतदार यादीमधील कथित अनियमिततांच्या विरोधात आयोजित केलेला आहे आणि याला वोट थेफ्ट म्हणजेच मतचोरी आणि डॉक्टर्ड वोट्स लिस्ट म्हणजे बदलखोर मतदार यादी असं संबोधलं जात आहे। हा मोर्चा मतदार यादी स्वच्छ करण्याच्या मागणीसाठी आहे असं सांगितलं जात आहे। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवा आणि मनसेचे पदाधिकारी ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या ज्याच्या कोणाच्या लक्षात येत आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दुबार नावं असोत किंवा एकाच पत्त्यावर असंख्य जणांची नावं असोत,